नमस्कार. आजचा दिवस माझा. आजचा विषय आहे लग्न. खूप वर्ष झाले लग्न समाधान आहे की समस्या, हे सर्व रिसर्च, PhD, लेख सर्व अर्धवट आहे असं वाटतं. काही वर्षांपूर्वी माझ्या एका मोठ्या भावाचा 50वा लग्न वाढदिवस झाला. सर्वप्रथम तर त्याला आणि वहिनींना माझा शिरसाष्टांग नमस्कार. असे काही जोडपे मी पाहिलेले आहेत की ज्याला खरोखर म्हणतात ना, रब ने बना दी जोडी, असे जोडपे पाहायला मिळतात. पण हे फार कमी, बोटावर मोजण्या इतकेच. मी सांगतो ना, लग्न करायचंच. जसा काळ, वेळ, समाज, जात, आपले विचार, संस्कृती, आचार असं करत म्हणा की कोणी अनुकरण करत म्हणा किंवा नव्या युगानुसार म्हणा, पण लग्न कराच. ज्यांचं झालं आहे त्यांना नमस्कार. ज्यांना लग्न करून 4-5 वर्ष झाले त्यांना पण प्रणाम. ज्यांना 15 वर्ष झालेत, जे खुशीत पस्तावत आहेत त्यांना पण सादर प्रणाम. आणि ज्यांना 25 ते 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना परत माझा शिरसाष्टांग नमस्कार. ज्यांनी लग्न केलं नाही त्यांना मी परत सांगतो, तुम्ही वय वर्ष 24च्या पुढे असाल तर कोणत्याही प्रकारात करा, पण लग्न कराच. तुम्ही सर्वप्रथम तुमचा उद्देश ठरवा की मला लग्न कशासाठी करायचं आहे, आणि मग जीवनसाथी शोधा. तुम्ही प्रेमविवाह करा, 2-4 वर्षाकरता करा, अरेंज मॅरेज करा, बिझनेस किंवा लाईफ सपोर्ट करता करा, तुमचा वंश पुढे वाढवण्यासाठी करा. जी तुमची इच्छा आहे ती पहिले ठरवा, तसा जोडीदार निवडा, आणि पण तुम्ही लग्न कराच. वय वर्ष 24 किंवा 25 नंतर तुम्ही त्वरित लग्न करा. मी माझ्यासारख्या काही लोकांचं उदाहरण सांगतो. लग्नानंतर प्रेम, वाद आणि आनंद तिन्ही असतातच. आमचं विचारात, वयात, कामात, आवडीनिवडीत बरंच अंतर आहे. प्रसंगी संवाद वादात पण जातात, पण प्रेमात परतही येतात. ज्यांचा प्रेमविवाह झाला आहे, अगदी लग्न नाही झालं तर जीवन संपवणारे आहेत. त्यापैकी पण काही जण आज एकमेकांना नकोसे झाले आहेत. आणि ज्यांनी मजबुरीत किंवा कोणाच्या सांगण्यावरनं पण लग्न करून टाकलं, ते पण आज खुश आहेत. त्यामुळे भविष्यात काय होईल हे आज सांगणं कठीण आहे. काही दिवसांपूर्वी एका नामांकित वकिलांना भेटलो. त्यांनी सांगितलं की माझ्याकडे आज जेवढ्या केसेस आहे त्यापैकी 40% डिवोर्सच्या केसेस आहे, आणि या पण सर्व अशा आहेत की ज्यांना 0 वर्ष ते 5 वर्ष लग्नाला झालेले आहे. काय कारण असेल हो याचं? क्षणात उत्तर देऊ नका, विचार करा आणि त्याप्रमाणे कृती करा. सर्वप्रथम हे समजा, जर कोणाचा मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, मित्र, मैत्रीण, भाचा, भाची हे जर लग्नाचे असतील तर लग्न करायचं आहे तर तुम्ही काय पाहिलं पाहिजे? मी म्हणतो, जात पहा पण अशी की ज्यांना मात नको. पैसा पहा पण त्यांना माणुसकीपेक्षा जास्त पैसा प्रिय नको. कुंडली पहा पण एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून, आणि पहिले स्वतःचीच कुंडली स्वतःला तपासून पहा की मॅच होते आहे का. शिक्षण पहा पण नुसत्या डिग्र्या नको, त्याची शिकवण किंवा संस्कार आचरणात किती आणतो हे पहा. सुंदरता पहा पण मनाची. ताकद म्हणजे क्षमता पहा की चुकलेल्यांना सोबत घेण्याची. गरीब श्रीमंत जोडी असेल तर चालेल, एक काळा गोरा असेल तरी चालेल, एक अधू आणि एक चांगला असेल तरी चालेल, कारण पुढे दैव जाणलं कोणी. आपण म्हणाल आम्ही तर पाहतोच, पण तुम्ही जे पाहता ते भावनेच्या भरात पाहता. ते तुम्ही न्यायिक नजरेतनं बघा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं तिच्याबद्दल असणारं प्रेम किंवा मत पहा. किमान 90 दिवस एकमेकांना ऑब्झर्व करा, एकमेकांचे मतं जाणा, एकमेकांच्या जीवनाचा उद्देश समजा, आणि काहीच नाही तर मला भेटा. असो. जय हिंद, जय भारत.